हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल विजन 24/7. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची काही महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत, जे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा अँड शेअर करा. या व्यतिरिक्त विजन 24/7 या ॲप्लिकेशनवर आम्ही महाजनकोच्या काही बॅचेस लॉन्च केल्या आहेत, ज्या तुम्ही परचेस करू शकता. ज्यामध्ये पहिले जे 10 विद्यार्थी असणार त्यांना 30% डिस्काउंट मिळू शकते. ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला जे टॉपिक्स आहे त्या सगळ्या टॉपिक बद्दल डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे. सो मस्ट परचेस द बॅच. सो विदाउट वेस्टिंग आवर टाइम वी कॅन स्टार्ट आवर व्हिडिओ. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, रहीम आणि त्याच्या काकाच्या वयात 30 वर्षाचा फरक आहे. सो रहीम आहे आणि त्याच्या काकाच्या वयात जो फरक आहे तो दिला आपल्याला, म्हणजे डिफरन्स दिला आहे 30 इयर्सचा. आणि पुढे काय म्हटलंय, 7 वर्षानंतर जर त्यांच्या वयाची बेरीज 66 इयर्स असेल तर काकाचे वय किती असेल. आता बघा, रहीम आणि त्याच्या काकाचा एज जे आहे ते 7 वर्षानंतर दिलाय. सो 7 वर्षानंतर दिलाय म्हणजे आता रहीमचे 7 इयर्स आणि त्याच्या अंकलचे 7 इयर्स, असे आपल्याला टोटल 14 इयर्स 66 मधून मायनस करायला लागणार. म्हणजे 66 मायनस 14 जर केलं तर किती येते, 52. सो हे काय आहे, हे त्यांचा प्रेझेंट एज आहे. ठीक आहे. सो रहीम आणि अंकलचं प्रेझेंट एज आहे 52. सो याच्यावरून आपण काय काढू शकतो, अंकलचं एज आपल्याला काढायचं आहे. सो सरळ सरळ दोन इक्वेशन आपण इक्वेट करून आन्सर काढू शकतो. सो अंकल आणि रहीमचा डिफरन्स घ्यायचा प्लस अंकल आणि रहीमचा प्लस म्हणजे सम घ्यायची. सो रहीम रहीम कॅन्सल आणि इथे येणार ट्वाइस ऑफ अंकल इज इक्वल टू 82. सो अंकलचं एज किती येणार आहे, 41 इयर्स. ठीक आहे. आपण 41 हे अंकलचं झालं, त्याच्यावरून आपण रहीमचं सुद्धा एज काढू शकतो, नाही का. सो इथे अंकलचं आपल्याकडे 41 इयर्स आहे आणि रहीमचं किती आहे, 30 इयर्स. सो आपण रहीम इकडे घेऊन जाऊ आणि हे जे 30 आहे इकडे केलं तर रहीमचं एज किती येणार आहे तुमच्याकडे, 11 इयर्स. सो आपल्याला अंकलचं एज विचारलं आहे तर आन्सर येणार आहे 41 इयर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका कुटुंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. म्हणजे आपल्याला काय दिलाय, ऍव्हरेज दिला आहे 6 मेंबर्सचा. सो 6 मेंबर्सचा ऍव्हरेज दिलाय म्हणजे त्यांची सम किती होणार आहे, आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज काढताना आपण सरळ सरळ किती दिला आहे प्लस सम किती आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. सो 6 मेंबर आहे, त्या 6 मेंबरची सम किती येणार आहे, 6 मेंबरचे जे मेंबर्स आहे त्यांची सम किती येणार आहे, 6 मल्टिप्लाइड बाय 20. सो सरळ सरळ आन्सर किती येणार आहे, 120 इयर्स. म्हणजे जे 6 मेंबर आहे त्या सगळ्यांच्या वयाची बेरीज किती आपल्याकडे, 120 वर्ष. इफ द एज ऑफ एम्प्लॉय इज इन्क्लुडेड द ऍव्हरेज इन्क्रीजेस बाय 20%. आता 120 चे 20% किती होणार आहे, 20% इन्क्रीज होणार आहे, ऍव्हरेज म्हटलाय. सो 20 इयर्सचे 20% आपण कसं काढतो, 20 मल्टिप्लाइड बाय 20%. सो 20 इयर्सचे 20% किती येतात, 4. सो ऍव्हरेज कितीने इन्क्रीज होत आहे म्हणजे 4 ने. सो काय येणार, 24. हे काय झालंय, त्याचा ऍव्हरेज होणार आहे. केव्हा, जेव्हा न्यू एम्प्लॉय 6 मेंबर तर राहणारच आहे त्यामध्ये, प्लस जो 7 नंबरचा जो एम्प्लॉय आहे तो पण त्याच्यामध्ये ऍड होईल. जो एम्प्लॉय आहे तो पण ऍड, म्हणजे टोटल मेंबर किती झाले आपल्याकडे, 7 मेंबर्स. तर आपल्याला काय काढायचं आहे, 7 मेंबर आहे त्याची सम किती आहे, त्याचा ऍव्हरेज जो आहे 24 आहे. बट आपण सम याच्यावरून काढू शकतो. सरळ सरळ 24 ला जर 7 नी मल्टिप्लाय केलं, 24 ला जर 7 नी मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येते 168 इयर्स. ठीक आहे. तर आधी 6 मेंबर होते त्यांची सम 120 इयर्स होते, त्याच्यानंतर 7 नंबरचा मेंबर ऍड केला तर ते 168 झाली. तर आपल्याला न्यू जो मेंबर ऍड झाला आहे त्याचं काढायचं आहे. सो सरळ सरळ 168 मायनस 120 केलं तर आन्सर किती येते, 48 इयर्स. सो जो न्यू एम्प्लॉय आहे, जो नवीन नोकर आहे त्याचं वय किती असणार आहे, 48 वर्ष. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला दिलाय द डिफरन्स बिटवीन द 70% अँड 55% ऑफ नंबर इज 72. आता एक संख्या आहे ज्याच्या मधला काय दिलाय आपल्याला, डिफरन्स दिलाय. म्हणजे 70% 70% एखाद्या
संख्या आपल्याला माहित नाही, तिला एक्स कन्सिडर करू, वजा 55% ऑफ त्याच नंबरचं किती दिलं आहे 72 इयर्स. सो याला आपण काय करू शकतो, सरळ सरळ इथे कॉमन काढू शकतो x बाय 100. सो 70 मायनस 55 एवढं राहणार आणि इकडे आपण काय करू शकतो, कॉमन काढून घेऊ. ठीक आहे, असं 72 येईल. सो आता याच्यामधून मायनस केलं तर येते 15x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 72. सो सरळ सरळ हे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, हे डिव्हिजन मध्ये जाणार, ह्या बेसिक गोष्टी आहे ह्या यायलाच पाहिजे. सो याचं आता डिव्हिजन करून घ्या. इथे 20 येणार, इथे 3 येणार. सो 3 2 जा 6, 3 4 जा 12. सो 480 येणार. 24 इंटू 20 किती होते, 24 इंटू 20 480. सो 480 इज अवर आन्सर. तर आपल्याला काय काढायचं होतं, व्हॉट विल बी द नंबर. सो नंबर काय होता, एक्स जो नंबर आहे तो किती आहे 480. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पेनच्या बॉक्सची किंमत दिली आहे तुम्हाला 400 रुपये. ठीक आहे, म्हणजे जी कॉस्ट प्राइस आहे ती किती आहे 400 रुपये. आणि दुकानदाराने किमतीवर 10% सूट दिली, तर 10% कधीही लक्षात ठेवायचं. जर का आपल्याला म्हटलं आहे वाढवले तर सरळ सरळ 100 मध्ये प्लस करून टाकायचे. आता 10% वाढवले असते तर आपण त्याला 110 केलं असतं, पण इथे सूट दिली आहे म्हणजे काय करणार, 100 मायनस 10 करणार म्हणजे किती येणार 90%. सो सरळ सरळ 400 चे 90% आपण इथे काढून घेऊ. सो आपल्याला काय काढायची होती, विक्री किंमत, म्हणजे आपल्याला काय काढायची होती, सेलिंग प्राइस. सो सेलिंग प्राइस किती येणार, 9 4 जा 36, 360 इज अवर आन्सर. ठीक आहे, सरळ सरळ काय म्हटलं आहे, सूट दिली आहे म्हणजे तर आपण कधीही आपल्याला माहित आहे जे 10% आपण डिस्काउंट काढत असतो, डिस्काउंट म्हणण्यापेक्षा आपण पर्सेंटेज काढतो. पर्सेंटेज मध्ये कधीही आपण 100% आपलं मॅक्झिमम राहते. सो त्यामध्ये वाढवायचं असलं, आता समजा 25% वाढवले म्हटलंय, समजा आता एखादी कॉस्ट प्राइस आहे 400 रुपये, त्याच्यावर आपण 25% वाढवले आहे. सो याच्यावर काय येणार, याच्या 100 मध्ये आपण 25% ऍड करणार म्हणजे किती होणार 125, आणि मग इकडे 125 डिवायडेड बाय 100 करणार. सो आता इथे सूट म्हटलंय तर आपण त्याला मायनस करणार. ठीक आहे, जर हेही लक्षात नाही आलं तर सरळ सरळ 400 चे 10% काढायचे. 400 चे 10% काढायचे किती येतात 40, आणि त्याला याच्यामधून मायनस करून टाकायचं 400 मधून. तसंही तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए आणि बी काय म्हटलंय, एंटर इनटू द पार्टनरशिप सच दॅट ए ची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जी आहे 5 टाइम्स ऑफ बी. सो ए ची इन्व्हेस्टमेंट काय म्हटली आहे 5 टाइम्स असणार आहे. बीच्या बीज इन्व्हेस्टमेंट इज म्हणजे बीच्या 6 पटीपेक्षा. ठीक आहे, सो इथे बी येणार. ठीक आहे, सो ए आणि बी चा रेशो काय येणार, इथे सरळ सरळ इन्व्हेस्टमेंटचा याचा 6x येणार आणि याचा 5x येणार. आणि टोटल प्रॉफिट किती दिलाय आपल्याला 11,000. सो या दोघांचा प्रॉफिट आहे 11,000, बट टोटल प्रॉफिट किती आहे इथे, आता इथे बघा इयर तर दिलं नाहीये, किती टाइमासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. सो इथे जर दिलं असतं यांनी 6 महिन्यासाठी केली, आपलं यांनी 4 महिन्यासाठी केली, तर ते आपल्याला तसं घ्यायला लागलं असतं, बट इथे डायरेक्ट दिलाय. सो आपण जे टाइम पिरियड आहे तो दोघांचाही सिमिलर कन्सिडर करू. जर सिमिलर असलं तर आपण ते कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, सो आता इथे त्यांचा टोटल प्रॉफिट बट ऍक्च्युअली आहे किती 6x प्लस 5x इज इक्वल टू किती आहे टोटल प्रॉफिट 11,000. 11, सो इथे काय येणार 11x इज इक्वल टू 11,000. सो x इज इक्वल टू सरळ सरळ x किती येणार 1000 रुपीज 1000. सो आपल्याला कोणाचा काढायचा आहे प्रॉफिट शेअर, ए चा काढायचा आहे. सो ए चा किती आहे 6x म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय 1000. सो किती येणार 6000. सो ए चा प्रॉफिट येणार 6000. जर बी चा विचारला असता तर किती आला असता 5000. ठीक आहे, सो 6000 इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए आणि बी मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात आणि बी फक्त 20 दिवसात. ठीक आहे, सो ए आणि बी दोघां मिळून किती दिवसात कंप्लीट करू शकतात, एक काम 15 दिवसात, आणि बी एकट्याने जर केलं तर ते किती दिवसात करते 20 दिवसात. मग आपल्याला यांचा काय घ्यावं लागणार आहे एलसीएम. सो किती येते 60. ठीक आहे, सो 15 4 जा 60
आणि 23 जा 60. सो बी ची इफिशियन्सी किती आहे 3 आणि ए प्लस बी ची किती आहे ए प्लस बी ची आहे 4. सो ए ची इफिशियन्सी किती येणार ए ची इफिशियन्सी सरळ सरळ किती येणार 1. सो आपल्याला काय करायचं आहे ए एका दिवसात एकटा किती दिवसात काम पूर्ण करू शकतो. सो ए ची इफिशियन्सी तर 1x आहे. सो डिवायडेड बाय 1. जर काम किती आहे पूर्ण टोटल वर्क किती आहे 60 इयर्स. सो 60 डिवायडेड बाय 1 केलं तर आन्सर किती येते 60. सो करेक्ट आन्सर काय ना 60 म्हणजे 60 दिवसात तू त्याचं काम पूर्ण करणार एनी जर एकट्याने केलं तर. ठीक आहे. आता हे बघा अशा टाइप्सचे क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाम मध्ये आलेले आहे. हा क्वेश्चन खूप कॉमन आहे बट खूप इझी सुद्धा आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला सॉल्व्ह करायची टेक्निक माहिती असली पाहिजे. काय करायचंय पी आणि क्यू चा रेशो आपल्याला दिला आहे किती आहे 4:3 आणि पुढे काय म्हटलं आहे क्यू आणि आर चा पण दिला आहे. सो क्यू आणि आर चा पण रेशो दिलाय. सो क्यू आणि आर चा किती दिलाय 5:2. ठीक आहे. सो बघा आता क्यू इथे पण क्यू 3 दिलाय इथे 5 दिलाय. सो सरळ सरळ याला मल्टिप्लाय करायचं 3 5 जा 15. 5 ने याला करायचं 5 ने किती येते 20 आणि इकडे 3 ने करायचं 6. सो करेक्ट आन्सर काय येणार आपलं जर आपल्याला काय विचारलंय पुढे पीक्यूआर चा रेशो विचारलाय. सो पीक्यूआर चा रेशो आपल्याकडे किती येणार 20:15:6. सो आन्सर 1 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. खूप वेळा येते बरं खूप इझी क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ ज्याच्या बाजू दिल्या आहे तुम्हाला 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. तर आपल्याला त्याचा एरिया काढायचा आहे. सो याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये एस इन ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. ठीक आहे. सो हा तर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सो एस म्हणजे काय आहे ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. सो ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय आहे ह्या तीन साइड्स ए ही बी आणि ही सी. सो काय ना ए म्हणजे 13 सेंटीमीटर बी म्हणजे 14 सेंटीमीटर आणि सी म्हणजे 15 सेंटीमीटर डिवायडेड बाय 2. सो सरळ सरळ किती येणार 30 आणि 9 आणि 2 12. सो किती येते 42. सो आन्सर काय ना 21. सो एस किती आहे आपल्याकडे 21 आहे. सो आता व्हॅल्यू पुट करायची 21 इन ब्रॅकेट 21 मायनस 13 जर केला तर किती येते सरळ सरळ आपण इथे घेऊन घेऊ 21 मायनस 13 जर केलं तर किती येते 21 मायनस 7 21 7 8. दुसरं काय येणार 14 मायनस केला म्हणजे 7 आणि 15 जर मायनस केला तर 6. ठीक आहे. सो यांची सम करायची आहे किती येणार 8